तर येस, आपण या पुन्हा नवीन ट्रिपवरती आलो आहे. आपला पहिला मी काही शॉट वगैरे घेतला नाही बिकॉज पहिले काय ट्रॅव्हल ट्रेन वगैरे न आलं तर त्याचं काही आपण शूट नाही केलं. डायरेक्ट आपण जिथून स्टार्ट केलं तिथून व्हिडिओ स्टार्ट करतो आहे. आणि तुम्हाला जर इथे यायचं आहे कलावंतीला तर तुम्ही जर मुंबईतून येत असाल तर बाय ट्रेन आहे. बाय ट्रेन म्हणजे पनवेल स्टेशनला उतरलात की शेबून करून एक गाव आहे, तिथपर्यंत शेअरिंग ऑटो मिळेल तुम्हाला. नाव मी टाकतो नंतर, दा चेक करून गुगलवरती. तिथे आलात की तिथून आतमध्ये यायला डायरेक्ट तुम्हाला रिक्षा करावी लागेल. जर तुमचा ग्रुप असेल तर खूप चांगला आहे, एकटा येत असेल तर ठीक आहे. म्हणजे 150 रुपीज आहेत म्हणजे रिक्षाचं भाडं इथून शेबुंदवरून आतमध्ये. तर ते लोक आपल्याला पायथ्याशी सोडतील आणि तिथून आपला हा ट्रेक सुरू होतो. तर असं आहे आपला स्टार्ट. तर इथून आपण जाऊया. सध्या मी एकटंच आहे, कोण नाही आहे तर थोडा त्रास होईल आपल्याला, बट ठीक आहे जाऊ आपण. हाय, धूळला खूप उडालेला आहे सर. छोटे स्टॉल आहेत आणि इकडे छोटे छोटे पार्ट आहेत, ते चालायला ते पार्ट आहेत ते पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेले असतात. तर खूप सुंदर वातावरण असतं पावसाळ्यामध्ये नक्कीच. तुम्ही या नक्की इकडे. पण वरचं तर मी सांगू नाही शकत आता, वरती पोहोचल्यावर बघू. छोटे छोटे मध्ये वरती किती किलोमीटर आहे? ते 1-1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटरच आहे. हां, 1.5-2 किलोमीटर. ओके. आणि इथून खाली किती होतं मग? इथून इथे यायला 20 मिनटं जातात. हां, बोललं की 6 किलोमीटर आहे वरती. ठीक. इथून किती वेळ लागतो वरती पोचायला? इथून किती वेळ लागतो कलावंतीला? अर्धा तास? जवळ आहे म्हणजे, जवळ आहे म्हणजे. खालून बोललं की 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर होतं टोटल. हां, टोटल 5 किलोमीटर होतं. इथून माची जायला अर्धा तास लागला, तिथून डबल कलावती जायला. अच्छा. आता माचीवर विचारतात तिथं कालावंती तिथनं करायला 1 तास लागेल. पण तुम्हाला नॉन स्टॉप नाही करू शकत कुठे जास्त. तिथं एक मारुती मंदिराजवळ गेले ना, हां हां पुढं मारुती लागते ना, हां हां. तिथे गेलं ना तिथं थोडा स्टेट आहे, बाकी नाही कुठं. अच्छा. सो मित्रांनो, आता इथून कलावंतींचा चढ लागलेला आहे. आणि इथून काका बोलले तर आपल्याला एक मारुती मंदिर मिळेल, तिथून मग पुढे चढण परत करू. पावसामध्ये पूर्ण ढसळण असेल ना ही? पावसामध्ये पूर्ण ढसळण असेल ना इकडे? नाही नाही दाखवत नाही काय असं. पावसाळ्यात जास्त पब्लिक असते. हां तेच. लोक कसे फेसबुकवरून बघून येतात
यूट्यूबवर बघून. युट्यूबवरनं बघून भरपूर लोक येतात. हां भाऊ थांबला का? डोक्यावर आहे ना 20 किलोचा असेल ना 50 किलो घेऊन चालतात. आईच्या गावात. मग हे पाण्याची बॉटल बिटल घेऊन येणार आहे ते पण. तिथं पाणी भेटलं असेल ना मला. नाही नाही मी घेऊन आलो सोबत. पाणी आहे काय सगळं वाटतं रस्त्याला पाणी बिणी भेटते. हां तेच नाही घेऊनच चाललं सोबत काय टेन्शन नाही. पाणी बिणीचं काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या गोष्टी भेटते. जेवण वगैरे सगळं भेटते. वरती जेवण पण आहे. जेवण वगैरे भेटते सगळं. मस्त आहे. फक्त जाता वेळेस ऑर्डर देऊन जायची. हां 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 तोपर्यंत ते तयार करून ठेवतात. भाकरी विक्री असेल की साधं. सगळं सगळं काय पाहिजे ते. इकडून की इकडून. इकडं पण आहे पण लय जास्त स्टेट आहे. हा अच्छा पावसात तर भारी असेल इकडे. पावसाने वातावरण भारी. हा काय एकदम मस्त. एकदम पूर्ण फुललेलं असणार. रात्री भारी वाटते. हा संध्याकाळी पण 6 वाजले ना. हा काही इकडचा लुक मस्त छान दिसतो. चढायला देतात सानंतर इकडे. रात्रभर चालतात लोक. अच्छा इकडची येतात ना बाहेरची. हां हां पूर्ण रात्रभर चालू असते. आता आज आहे ना 7च्या नंतर चालू होती. लागत ना रात्रीची. हा आता दुपारी बेकार. आता परत वाढलं ऊन ना शिमग्यानंतर फाक पडली ना. इकडे कशा होळ्या असतात म्हणजे 9 दिवस असतात की शेवटलाच. हां शिमगा ना हां 9 दिवस. म्हणजे 9 दिवस असतं ना. हो. आधी होलकर लागणार नंतर होळी लागणार. शिवरीवाल्या ना. हां. मग इकडे कसं बाकी माड वगैरे आणतात की सॉरी शेवटला जो 9वी होळी असते ती. हीच लाकडं विकायला लागणार. अच्छा अच्छा आमचं कसं कोकणातलं आहे ना. हां. आमचं थोडं वेगळं असतं. 9व्या दिवशी मग ते हे आणतात आंब्याचं सरळ झाड असतं. आंब्याचं झाड इकडं आम्ही सावरीचा आणतो. माझ्या शावरीचा जांभळीचा सावरीचा. हां 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 हे असते. इकडं तुमचं कोकणात कसं आहे दुसरं आणतात ना. हां नाही आंब्याचं सरळ झाड आणतात. हां. काय काय ठिकाणी मग ते हेच असतं काय बोलतो माडाचं किंवा माडाचं असतंय. हां काही ठिकाणी माडाचं असतंय. आमच्या इकडं जांभूळ आणि सावर. अच्छा सावर खूप दिसतात इकडे म्हणून म्हटलं शावरीच असणार. स्टेट सावरच असतं ना. हां 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 इकडं सावरच नेतात. कापायला जाम भारी पडतं. इकडून की इकडून. सर दोन्ही एकच आहेत. अच्छा इकडनं चढायला कमी लागतं. लोक आहेत वाटतं इकडे. गावचीच आहे वाटतं. इथं आराम करायचा जरा. चेतन ने क्या किया है? चेतन ने सब जॉब पढ़ा है. तो ऐसा पढ़ा नहीं है. ते थोडं थांबू पाणी वगैरे पिऊ आणि पुन्हा जाऊ. सो निघालो आपण पुन्हा. तुम्ही पूर्ण वरपर्यंत असता काय आता. गावात परत म्हणजे वरती पण गाव आहे. हा
काय बोललो आम्ही फिरायला ना आलो. गावातलेच ना. हा आम्ही आलो मित्रांच्या घरी. पाहुणे की हे पुढे गेले काय? चालू तिथे थांबेल पुढं. हॉटेल आहे ना. हां हां अच्छा इथे पुढे पण आहे. पुढं हॉटेल आहे. त्या हॉटेलवर थांबेल. बरी आहे व्यवस्था. हा सगळे तुम्हाला सगळं भेटतं. पण तो कॅम्पिंग वगैरे भेटते, सगळं भेटते. दुसरा तिकडे कर्नाळ आहे ना, हा ते एक जंगल टाईप आहे हा माहिती आहे करूला. तिथे. म्हणजे ते तर एवढं सुधारलेलं आहे. म्हणजे काय हे कसं इकडे पायथ्याशी काय सुधारलेलं. पावती भरायला लागते. हा पावती फाडायला. पण तरी पण तिथे वरती गेल्यावरती ना ते हे नाही भेटत, काय बोलतो, पाणी बिणी काय नाही वरती. नाही नाही वरती पाणी घेऊन झालं तिथलं. पाणी नाही वरती. पाणी नाही काय नाही वरती. मी एकदा गेलो तिकडे, मग म्हटलं एवढं चांगलं खाली आहे, मग मी पाणी घेतलं नाही खालून. म्हटलं वरती एवढं चढत कोण जाणार पाणी. पण तिथे सगळं लेखी द्यायला लागते. हा हो तुमचा किती, तुमच्या पाकिटात किती पाकिट आहे, हो चिप्स किती आहेत, काय किती आहेत, मग ते सगळं जमा करावं लागतं. म्हणजे तिथे कागद बिगद सगळे जमा करा. तिथे ह्या गोष्टीचं मस्त स्थिती आहे. हा ते रूल्स स्ट्रिक्ट आहेत. बट वरती गेल्यानंतर थोडं पाहिजे ना इथं. वगैरेची सुविधा नाही. हां झरे पण आहे ना अर्ध्याच, म्हणजे खालपर्यंतच आहेत. तिथून वरती काहीच नाही. वरती हे फॉरेस्टवाला कॅम्प पण लावून देत नाही ना. हां 7 नंतर तिथे बंदच आहे ना. 6 नंतर 6:30. पण पावसात तिकडे आहे चांगलं आहे फिरायला. पण गड वगैरे प्रॉपर आहेत ना ते ठेवलेले. तर आहे चांगलं आहे तिथे असं. कष्टपडला परवडतंय. हो जागेवर जेवण. जागेवर जेवण आणि हवेवरती जेवण मस्त. पनवेलला अजून दुसरे कोणते कोणते आहेत? एकच ना पनवेलला? दुसरा कुठचा आहे अजून? हा तलावंतीन, प्रबळगड आणि कर्नाळा. एक माथेरान. माथेरान ते काय ते तो कर्जतमध्ये गेला. कर्जत मध्ये गेला आणि ते काय हे झाले तर लोक खूप अशी कचरा झाला. मात्र याला कसं आहे, अच्छा तुम्ही जर प्रबलला गेले ना, हां 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 तुम्हाला इथून माथेरानचं सगळं स्पॉट दिसतं. अच्छा. याला इथे जेवणाची मस्त आहे सोय. ते काय तिकडे गाव आहे. नाही नाही ते तुमचं गड कुठचे? हा गडच आहे तो. ते गडच आहेत ते. अच्छा ते असं पर्यटक गड नाही. अच्छा नॉर्मल असं तुमचं. चला थँक्यू. सो आता इकडे एक समर्थ कृपा ढाबा पण आहे, तिथे आपण आलो आहे. काका आपल्यासोबत वरपर्यंत आले, सोबत थोडी होती, थोडं बरं वाटलं. आता इकडे एक ढाबा आहे.
मस्त की त्याला म्हणते ना हे लोक जाऊन आलेत काय? हॅलो हॅलो असं बोल ना थोडी खाली परत रेस्ट घेतले. इथे जेवणाची ऑर्डर दिली. एक ढाबा येते तर जेवणाची ऑर्डर देऊन आता आपण वरती निघालो आहे. इकडे आपल्याला फाटा मिळेल, एक प्रबळगडसाठी आणि एक कलावंतींसाठी. तुला माहिती होतं ना काय? अरे ते मित्र आलेले रे, मग थोडा आता काय मित्र आलेलो आहे काय आता झोपणार लोक. याला कुत्रे की कोल्हे? एक कोल्ह्या. हाय फ्रेंडली. ओय 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 ओय. चा खूप सारे ढाबे आहेत. हे कसं आहे कळवंदी आणि हे काय आणि फाटा कुठे फुटतो? गावामध्ये जागा यार इथे कलावंती आहे. हा छोट नाही, ठीक आहे, नॉर्मल आहे. असं यूट्यूबवरती एवढी मोठी हाईप करून ठेवली आहे की भाई चढायलाच भीती वाटते. पण आता बघूया केवढा होतं. ठीक आहे, म्हणजे आहे तसं खूप उंच, पण ट्राय करू चढायचं. सो या थांबलो आहे थोडं वरती. एक सपाट आहे, वरती गड आहे. गड म्हणजे हे दुर्ग आहे, तो चढायचा आहे. आणि इथे थोडं थांबलो आहे. मी नाश्ता घेऊन आलो आहे, थोडं कांदे पोहे खाऊ. नंतर आपल्याला दुपारी असं पण आपण ऑर्डर दिली आहे खाली. व्हेज जेवणाची दिली. चिकन गरमीमध्ये थोडं मला गरम पडतं, तर व्हेजच आपण खाल्लं. आणि मस्त भाकऱ्या आहेत. पण खाली जाऊन नंतर किती 2-2:30 वाजता खायचंच आहे. तर आता नाश्ता घेऊन आला तर त्याचं. आणि येताना आपल्याला थोडा वियर्ड एक्सपिरियन्स झाला. त्या घाईमध्ये तिकीटच नव्हतं काढलं. तर आपली बजेट ट्रिप होती ॲक्च्युली. बजेट म्हणजे असं बजेट आहे, बट आपल्याला वरती ट्राय करायचं होतं. असं ट्रेक प्लॅनर्स असतात ते लोक किती 1200पर्यंत घेतात. आपल्याला करायचं होतं 500च्या आतमध्ये. बट आपलं काय आहे, आणि TCनं वगैरे घेतलेत पैसे, तर त्यामुळे आपलं 270 तिकडेच गेले. आणि इकडे जेवण वगैरे आहे 250-180. आता नक्की प्राईस पाहिली नाही, डायरेक्ट ऑर्डर देऊन आलो आहे. बट मोस्ट प्रोबेबली 180-200पर्यंत असावं. ठीक आहे, जाऊया आता. एक जण आला आहे,
त्याच्यासोबत शेअर करू हा डब्बा. एवढा काही जास्त नाही आहे बट ठीक आहे, सोबत देत जाऊ यार लोकांना. फ्रेंडशिप वाढते, लोकांसोबत ओळख होते. आता काका पण सोबत आलेत. असे कोण ना कोण लोक भेटतात. तसे मी गुजरातला गेलो, गुजरातला लोक भेटले, कर्नाळाला लोक भेटले. असे या सोलो ट्रिपमध्ये कोण ना कोणतरी मिळतंच. म्हणजे आपण बोलतो की हा सोलो ट्रिप आहे, सोलो ट्रिप आहे. नाही, लोक यार आपली फ्रेंडली असतात. मराठी लोक भेटलेत मध्ये, मराठीमध्ये बोलत बोलत यार फ्रेंडशिप होते. सो येस, नाश्ता करू. कलावंतीन ह्या साईड इकडे इकडून आहे काय? पुढे गाव लागेल तिकडून. अच्छा, गाव आहे. आणि इकडून कुठचं आहे मग? इथे कुठे रस्ता आहे? दिसला. हा हाच असणार आहे. आहे ना, पोया. नाही नाही, खाणार नाही मी काय. अच्छा, डाएट आहे. ओके ओके. सोलो आहे काय? हां, सोलो आहे. हेल्थसाठी आलो आहे. कशाला? हेल्थ. अच्छा अच्छा, ओके ओके. बसून बसून हेल्थ खराब झाली. युट्यूबर आहे का तुम्ही? असंच असंच टाइमपाससाठी करतो. कधी नंतर असं बघायला आम्ही केले ट्रेक. कलावंतीला. नाही म्हणजे नंतर असं बघायला हे. बरोबर आहे. हा. कलावंतीला चाललंय ना? हो, कलावंतीनला चाल. फर्स्ट टाइम चाललंय. हो, कलावंतीन करायचं, नंतर प्रबळ काढायचं आहे. बघू जसं होईल तसं, पण फिक्स नाही. दिवस जाईल आता. हां ठीक आहे, जाऊया ना. तर लोक हेल्थसाठी पण इथे येतात. यायचं रे, ती ऑफिसची एक्झॉटिक लाईफ अँड थोडंसं वातावरणामध्ये फिरा यार. आम्ही जेव्हा गावी असायचो तेव्हा होतं यार की जायचो आम्ही सगळीकडे असं फिरायचो, त्यामुळे थोडं हेल्थ वगैरे होती, प्रॉपर होतो. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर जेव्हा सुरू झाली म्हणजे ऑफिसमध्ये बसून बसून काम करायची सवय झाली, तेव्हा पाठीचे प्रॉब्लेम, पायाचे प्रॉब्लेम, चालता येईना, असं थोडं थोडं होत राहतं. त्यामुळे आता जर म्हणजे गावी तर जायला भेटत नाही, त्यामुळे असे थोडे ना थोडे असे आजूबाजूचे ट्रेक करायचे. सोलो नाही तर मित्रांसोबत जायचं. मित्रांसोबत मोस्टली चांगलं म्हणजे बरं वाटतं. पण आमचे फ्रेंड्स सर्कल असं आहे की त्यांना नाही होत, रेडी करता करता नाकी न येत आहे. सो पण नाही करायचं. ठीक आहे. पूर्ण तर जाणार नाही, चढता चढता हालत होईल. आणि नंतर खाऊ. आणि हे बॉटल्स वगैरे घेताना यार तिकडे टाकत जाऊ नका. तिकडे ना डस्टबिन आहेत, डस्टबिनमध्ये टाका, नाहीतर सोबत घेऊन जा यार. पण तो रिस्की नाही आहे. नॉर्मल आपले जेवढे शिड्या असतात ना, हां असं बोलला तो मला. आता गावातलाच होता म्हणून तो बोलला असेल. हो, त्यांना काय वाटत, सवय झाली त्यामुळे व्हिडिओ एडिट करता का तुम्ही म्हणतो? हां, कधी टाकली म्हणजे चांगली झाली की टाकतो. युट्यूबला टाकता? हां, नाही झाले तर सोडून देतो. प्रभाळगड कलावंतीन पुढे उगाच तिकडे
नशीब माझे. त्यांनी ते फसवलं रस्त्यात लावलं ना असं. हां हां. तिथून ठिकठिकाणी आहेत इंडिकेटर्स. लोक आहेत गेले काट्यावरती. काय असं काय बोलतो ग्रुप वगैरे असेल अजून चांगलं आहे, कारण काय बोलतो टेंट बिंट लावून राहायचं. आहे ना कॅम्पिंग. हां वन नाईट स्टे मस्त होईल. हां. सकाळी ते इथं बोलत होता ना, ते तो रिक्षावाला पण भेटला ना, तो पण बोलत होता. तो बोलतो की मे महिन्यात ते लोक मस्त वरती प्रबळगडला जातात, हां टेंट टाकून राहतात, हां आणि वरतीच राहतात ते. हां. जेवणाचं जेवणाचं आता काय गावातले त्यांना खाली आलंय जेवायचं, किंवा वरती जाऊन बनवून जेवण पण बनवतात ते लोक. करू शकतो. खूप असे लोक मिळतात यार चांगले चांगले. तर सिद्धेश गाडी म्हणून होता, तर ट्रेकर्स असा तो पण सोलो आलेला. मी पण चाललोय सोलो. तो इकडून वरती आहे. आपली वायर आहे, चार्जिंग डाऊन आहे मोबाईलची. असं इकडून रस्ता. ओ ये नक्की माहीत नाही कुठून चालायचं. याच्या कुंपण टाकलेले आहेत लोकांची, शेताची कुंपण आहेत की गडासाठी बांधलेलं आहे ते कळत नाही. गावात उंच तर खूपच आहे. तर इथूनच जायचं आहे ॲक्च्युली. त्यावरून पाणी दिसले. ही पानं आमच्याकडे कसरून नावाचा एक प्राणी असतो, छोटा किडा. तो जर लागला की खाज उठते, ते खाजेला आम्ही लावायचं. आणि हे शिमटी बोलतो आमच्याकडे हिला, शिमटी. तर ही काठी आहे भयानक, म्हणजे शाळेमध्ये तिचा थरार होता, एक थरार. ही काठी एकदम सोडून वगैरे सर आम्हाला मारायला घेऊन यायचे स्कूलमध्ये, आणि खूप बेकार मारायचे, खूप बेकार. अशी वरती सरळ चढाई आहे इथून. थोडं चढायला डिफिकल्ट आहे, पण तरी सुद्धा ट्राय करूया. पाणी पिऊन घेतो. ओय बाई बाई, खूप वाटते, खूप उंच आहे. सरळ सरळ पायऱ्या दाखवतो. हे असे पूर्ण उभ्या उभ्या आहेत लोक, झोपत झोपत येतात आहे. बाई उतरतंय आहेत ना लोक वरती. हा सोपं आहे, सोपं आहे. खाली पण असेच बोलले सोपं आहे. खाली बघण्याला फक्त. हा बाईक ना कोणचं आहे. मग येताना सांभाळून या आणि ग्रुपनंच या. खतरनाक ट्रेक आहे. नॉर्मलचं चढलो आहे जिथे पाय खाली बघताना थोडं विचित्र वाटतं, पण याचं वरती बघत बघत आलं तर ठीक आहे, चांगलं आहे. आणि खूप खतरनाक आलं आहे ट्रेक.
वरती चढताना अजून बघूया. एवढं तर चढलो आहे आपण, हालत खराब झाली, झोपत चढलो आहे. ठीक आहे, बघूया. तिकडे प्रबळगड आहे, इकडे तर फायनली आपण पोहोचलो आहे कलावंतीन दुर्गाच्या शिखरावरती, टॉपवरती. तर इकडे शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इकडे छोटा, आणि हे साईडला पूर्ण डोंगर आहे. चढताना खूप वाटते आणि साईडला खूप सुंदर व्ह्यू आहे. पावसामध्ये तर खूप सुंदर दिसत असणार, कारण पाऊस म्हणजे पूर्ण हिरवळ होत असणार. पण चढताना खूप हालत खराब होणार, कारण खूप स्लिपरी आहे आणि खूप स्टिप्स आहेत. म्हणजे 90 डिग्री आहे पूर्ण. असं चढताना तुम्हाला पूर्ण तुमचं शरीर पायऱ्यांवरती टच होतं. तर येस, थँक्यू. थोड्या वेळानं उतरू आपण, 15-20 मिनटं इथे टाकून थांबू आणि उतरू, कारण एवढा मोठा ट्रेक आपण पहिल्यांदाच चढला आहे. ये सो ठीक आहे. खूप सुंदर पॉईंट्स आहे तिकडे, छोटासाच आहे पॅच, बट खूप सुंदर असा आहे. सो हॅलो, आता वरतून कलावंतींवरतून उतरलं खाली, आणि आता इकडे आपले ऋत्विक. तर आपल्यासोबत ऋत्विक पण आहे, आणि तो काही डेंजर माणूस आहे, खतरनाक माणूस आहे. आणि हा इकडे गुंफा आहे एक छोटीशी, ते आम्ही एक्सप्लोर करायला जातोय आता. हा भाई, इथे लेफ्ट राईट आहे बघा. या एक माझ्या पाठीला घेऊन आईच्या गावात मोठी आहे रे. हा रे, इथे येऊन बघताय इकडे त्याच्या आरामासाठी आहे. हा, का थंड वाटतंय रे. शिट. सर्वेश आज ये, मजा येते, थंड वाटते, काही नाही आतमध्ये हो. इकडे बंद, इकडे येऊन, पण थोडं स्पेशियस आहे बसायला वगैरे. स्पेशियस आहे काही, मस्त वाटते इकडे एक्सप्लोर करून तुला. असं काहीतरी देवचा ब्लॉग फेमस होईल. शूज वाटले आपण व्यवस्थित आलो. अर्ध झाला का तू? काय झालं ते पण तू रेकॉर्ड केलंस. चांगलं होतं रे. जाऊ दे तिकडे इकडे काजू आणि बोंडे काढले. चालले नाही, खाऊ नाही आता, वरतून खाऊ ना, खालून येताना खाऊ मागितलं पाहिजे होता, आता नाही बॅगेत. आपल्यासोबत आहेत पब्लिक जे आपल्याला ट्रेकमध्येच मिळालेत.
कोकणातलेच आहेत, काही तळ कोकणातले आहेत, काही तळ कोकणातले आहेत, काही गोगर, काही रत्नागिरी, असे सगळे मिक्स आहेत. तर त्यामुळे वाईब थोडी मॅच झाली आणि आम्ही गेलो. मजा आली खूप आणि ट्रेक पण व्यवस्थित झाली. थोडं थ्रिलिंग पण होतं, थोडं थ्रिलिंग होतं, बट थोडी वाईब पण एन्जॉईंग होती. आणि इथे काय होतं पावसाळ्यामध्ये तर मला तर पॉसिबल नाही, खूप डेंजर आहे, खूप स्लिपर आहे आणि काही असं आजूबाजूला व्यवस्थित पकडण्यासारखं पण नाही. म्हणजे काय बोलतो ते बाजूला रशी वगैरे अशी व्यवस्थित नाही आहे. तर पावसामध्ये तर खूप भीती वाटणार. नॉर्मली उन्हामध्ये आत्ता समरमध्ये एवढं काय समरसाठी खूप व्यवस्थित आहे ट्रेक आणि तुम्ही या नक्की एन्जॉय करा. आणि मॅक्झिमम तुम्हाला किती 500 रुपीज वगैरे एवढाच खर्च येतो. माझा थोडा जास्त झाला, थोडा मध्ये फकअप झाला, बाकी नॉर्मली 500पर्यंत खर्च येतो, 400-500पर्यंत. म्हणजे पनवेलपर्यंत जे काही ट्रेनचं लागेल तुमचं ते, त्यानंतर शेअरिंग रिक्षा आहे शेंडूरपर्यंत, शेंडूरनंतर आतमध्ये बस किंवा शेअरिंग रिक्षा आहे. असं करून तुम्ही येऊ शकता इकडे. म्हणजे शेंडूरपासून आतमध्ये शेअरिंग रिक्षा 20 रुपीज, नाहीतर बस आहे, बस पण 20 रुपीज आहेत. तर असं करून तुम्ही इकडे येऊ शकता. बाकी सही आहे. तिथून आल्यानंतर 5 किलोमीटरचा वरचा ट्रेक आहे आणि तो ट्रेक आला की आपला कलावंतीन स्टार्ट होतं. असा सुंदर असा ट्रेक आपला कंप्लीट झाला आहे. सो थँक्यू. येस, सो हा असा सुंदर असा ट्रेक आपला कंप्लीट झाला आहे आणि सोबत आपले पब्लिक मिळालेत, 500 पब्लिक होते ते. आता नेक्स्ट ट्रेकला ट्राय करू त्यांना पण घेऊन जायला. तर बाकी सुंदर झालं असं या.